बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। जून महिना संपायला केवळ 3 दिवस उरलेत, पण अजूनही पावसाचा पत्ता नाही। आज पुन्हा एकदा पावसानं हुलकावणी दिली। आज दिवसभर कडकडीत ऊन होतं। आकाशात काळ्या ढगांचा पत्ताच नाही। त्यामुळे हवामान खात्याला चकवा देत मान्सूननं काळजी वाढवलेली आहे। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात केवळ 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार उद्यापासून पावसाळी हवामान सुरू होईल। विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। एक एक दिवस कोरडा जातोय आणि पावसाविना महाराष्ट्र चिंतेत जातोय। 23 जूनला मान्सूनच्या काही सरी कोसळल्या। मुंबई आणि कोकणात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला, पण त्यानंतर पावसानं ओढ दिली आहे। कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात गेले 3 दिवस पावसाचा पत्ता नाही। शुक्रवारप्रमाणे आजही दिवसभर कोल्हापुरात कडकडीत ऊन होतं। औषधाला सुद्धा पावसाची सर आली नाही, त्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी वर्ग चांगलाच अस्वस्थ आहे। कोल्हापूर जिल्ह्यातून नद्या, तलाव आणि धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी झाला असून पाऊस कधी सुरू होतो याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहिलंय। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी केवळ 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 27.5 मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झालाय। अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी पावसाचं प्रमाण कमी असेल असा अंदाज एप्रिल महिन्यातच हवामान खात्यानं दिलाय। पण आत्तापासूनच पावसानं ओढ दिल्यानं आणि शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्यानं परिस्थिती बिकट होऊ लागली आहे। हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार रविवारपासून मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टीवर वेगवान वाऱ्यांसह पावसाचा जोर वाढेल, तर पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा येलो अलर्ट आहे। मात्र गेल्या 4 दिवसातील परिस्थिती पाहता मान्सूनचा पाऊस रोजच हुलकावणी देतोय। परिणामी जुलै महिन्यातच दमदार पावसाची अपेक्षा आणि शक्यता आहे।